मागच्या वर्षामध्ये खऱ्या 22व्या 32व्या पर्वामध्ये चॅम्पियन बनला होता आणि या 33व्या पर्वामध्ये चला चला क्लोज कीपर राहू शकत नाही याची नोंद घ्या। आयोजन कमिटीच्या वतीने आम्हाला आमच्यापर्यंत ज्या ज्या सूचना येत आहेत त्या त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि स्पीड अप ठेवा। आपले आयोजक देखील तिथे आहेत त्यामुळे आता जास्तचा वेळ घेऊ नका मित्रांनो। चला करायची का सुरुवात? शुभमंगल बोला बोला सावधान हो द्या आता। यस ते तुम्ही देखील तिथे सांगा। आम्ही तर 2 वेळा सांगितलेले आहेत तुम्ही सांगा नंतर आजार आपण बाहेर करू तो। यस ओके होते सुरुवात। स्वस्ती श्री तसाच त्या तसाच पहिला बॉल तर तो ते असफल ठरलेला आहे गोलंदाज तो म्हणजेच बरडपाडा टीमचा। आता आसोले टीम याला काय सांगायचं माहित आहे का? मुतखड्याला गावठी उपाय इलाज नाही मॅच कव्हर होत नाही हे आता मात्र जरूर। चला आसोले टीमचा गोलंदाज आलेला आहे। हॅलो आणि इथे आता 2 गोलंदाज सफल ठरलेले आहेत। दोन्ही टीमकडे आता 2-2 चान्सेस आहेत त्यामध्ये आता कोण सफल ठरणार? अर्जुन भोईर आता शेजारीच आहेत आपले झाड खैर आता करतोय अर्जुन भोईर। आता विजयाची पताका या मॅच मध्ये कोण उमटवणार? बगरे गेला ना काय सांगू तिथे आता बरडपाडा टीम कडे फक्त एक संधी शिल्लक राहिलेली आहे आणि आता पुन्हा एकदा संधी चालून आली आहे आसोले टीमच्या गोलंदाजाकडे। चला 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 आता काय होणार मॅच? मला वाटतं अजून थोडी चित्र विचित्र दिसेल का? परेश कोर यावेळेस आलाय आणि इथे परेश कोर सध्या तरी यशस्वी आहे। आता बरडपाडा टीमच्या गोलंदाजासाठी मोठी परीक्षा आता मोठी परीक्षा आहे। हा चेंडू बरडपाडा टीम साठी इथे या जर हा चेंडू बरडपाडा टीमचा गोलंदाज जर हिट नाही झाला तर तिथे जरूर निकाल हा सगळ्यांच्या समोर स्पष्ट होईल। चला 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 पंच सांगतील तेव्हाच आम्ही देऊ शकतो कारण खेळाडूने आमच्यावर दाद मागितली तर आम्ही निर्णय देऊ शकत नाही आणि मला वाटतंय खेळाडूला रिव्ह्यू नाही आहे। पंचाने मागितले आहे तिसऱ्या पंचांकडे की हा गोल जो आत्ताचा चेंडू झाला तो कुठेतरी चेक केला जाईल म्हणजे पाहिला जाईल बॉलरचा हात फ्रॅक्चर आहे मोडला आहे का सांधा निसटला आहे एक सरा सोनोग्राफी। यस तिसरे पंच आता आमच्या कामाला लागले असतील त्यामुळे जरूर तिसऱ्या पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत येईलच। हे मॅचला बराच टाइम झाला म्हणजे काय सांगायचं अख्खे गावात तोपर्यंत काय सांगायचं हिंडून आलो असतो। चला विनंती आहे जेणेकरून आपल्याला कुठेतरी या सामन्यासाठी अधिकचा वेळ खर्च झालाय फक्त विनंती आहे की येणाऱ्या सामन्यामध्ये जे संघ आहेत त्यांना माझी विनंती आहे आयोजन कमिटीच्या वतीनं की आपण वेळेसाठी सहकार्य करा मित्रांनो। या मॅचची सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे त्यामुळे जरूर इथे थोडासा एक्स्ट्राचा वेळ लागला आपल्याला परंतु येणाऱ्या सामन्यामध्ये आपण जरूर वेळ वाचवणं महत्त्वाचं राहील। बरडपाडा टीमकडे शेवटची संधी आणि इथे कांडी टाईट
फेर झालेला आहे तिथं अगदी फेर आहे. यस, आता आसोळे काय होणार इथे? हा चेंडू टाय झालेला आहे, बॉल आउट टाय झालेला आहे. आता दोन गोलंदाज नवीन, दोन्ही टीमचे दोन गोलंदाज नवीन येऊ द्या. चला स्पीडअप मध्ये. यस, आमचे ज्ञानेश्वर दादा भोईर भाऊसाहेब ज्यांचे चिरंजीव रुद्र, एक खऱ्या अर्थाने रुद्र फक्त दोनच व्यक्तींचा चाहता आहे ते मला आत्ता कळलं. एक सर भावेश पवार आणि एक माझ्यासाठी. खऱ्या अर्थाने निश्चित खूप खूप धन्यवाद. आल्यापासून त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल होती ती मी पाहत होतो. परंतु निश्चित चला सर, सन्मान्य कोरोल्याचे तुळशीदास धुमाळ यांच्याकडून अर्जुन भोईरला स्पेशली 500 रुपयाचं बक्षीस आले त्याच्या सुंदर परफॉर्मन्ससाठी. अर्जुन भोईर फ्रॉम बराडपाडा, याला बक्षीस 500 रुपयाचं तुषार धुमाळ कोरोल्याकडून. वेलकम. चला चला लगेच, चला लगेच. आसोळे टीम आपले दोन गोलंदाज आणि बरडपाडा टीम आपले दोन गोलंदाज. लगेच फास्ट मध्ये चला. आयोजकांसाठी सहकार्य करा एवढीच आपल्याला विनंती असेल. जास्तचा वेळ मित्रांनो घेऊ नका. चला चला, जास्तचा वेळ घेऊ नका. के दादा आणि पंच आपण लगेच तिथे खेळाडूला कॉलिंग द्या. आपल्याकडे अधिकचा वेळ झालेला आहे त्यामुळे आता जास्तचा वेळ न घेता मला तरी वाटतंय चला आता खऱ्या अर्थाने निश्चित. येस योगेश सर, नाही तर आसोळेकडे वळलोय मी. आसोळे काय झालंय, आवडलं का आपल्याला? आता पुढे का होणार, पुढे का होणार? स्पर्धा कशी आहे? स्पर्धा पैसा वसूल का? बोला आदर्श चषकाचा, आदर्श चषकाचा. धन्यवाद धन्यवाद सर. आपलं म्हणणं काय, कशी स्पर्धा सुरू झाली? एक नंबर स्पर्धा आहे. आपण कुठून आलात? खानिवरे. खानिवरे खानी. ओके, आपलं पूर्ण नाव? अरुण दलपे. पुढच्या 8 रजनी येणार का की एकच दिवस? पुढच्या वेळेस पण येणार. ओके, ओके योगेश सर. इथे आता दोन्ही टीम कडे एक एक संधी आहे. आता काय होणार, एक एक संधी दोन्ही टीम कडे आहे. आता या संधीचं सोनं होणार का? या दोन बॉल वरती दोन संघाचं भवितव्य आहे. इथे काय होणार? बरडपाडा टीमचा गोलंदाज शंकरच्या हातात बरडपाडा टीमचं भवितव्य आहे. आणि इथे आता बरडपाडा संघ आपल्याला कसं वाटतंय? आदर्श कला क्रीडा मंडळ धानिवली 8 रजनी येणार का की इतर येणार की? चला आहे त्या जागेवरती खऱ्या अर्थाने बरडपाडा संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतो. चला आसोले टीम आता खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळेल. इथे आसोले टीम साठी देखील ही संधी असेल. आता इथून विजय पुढे निश्चित करण्याची या सामन्यासाठी बरडपाडा टीम की आसोले. चला आता परत नवीन एक गोलंदाज. चला आसोले टीमचा एक गोलंदाज आणि बरडपाडा टीमचा एक गोलंदाज, नवीन गोलंदाज. चला 6वा गोलंदाज येऊ द्या. नवीन गोलंदाज दोन्ही टीमचा एक एक. चला फास्ट मध्ये आसोले टीम आपला गोलंदाज पाठवा. मला वाटतं तुम्ही बरडपाडा आसोळे रात तुम्ही उजडवा, डिझेल वारी मागवा, चाराण्याची कोंबडी आणि 12 मसाला. चला आणि यास हा इथे जर याही वेळेस जर निर्णय सुटला नाही सामन्याचा तर टॉस वरती विजय दिला जाईल का काय? बरं, आयोजन कमिटी आमच्याबद्दल निर्णय घेऊन येते आणि आमच्याबद्दल. चला उपसरपंच साहेब या.
म्हणजे माझ्या भाषेत हो श्यामदादा भोईर. पहा चला चला जास्तचा वेळ घेऊ नका. दोन्ही टीमचे गोलंदाज आयोजन कमिटी आमच्यापर्यंत इथेही जर सामना सुटला नाही तर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आहे की बाउंड्रीज वरती विजय दिला जाईल. आणि इथे बरडपाडा संघाचा गोलंदाज त्याच्यासाठी सुयश प्राप्त झालेला आहे. ए बाबा थांबा अजून पिक्चर बाकी आहे. ओ कांत्या शांत्या रुको जरा, अजूनही इथे संधी आहे. आता आसोले संघाकडे देखील बरडपाडा संघाच्या गोलंदाजाला खऱ्या अर्थाने या बॉलवरती सुयश तर मिळालेला आहे. इकडे कसं वाटतंय हरमप्रीत कौर स्मृती मंदिर जरा जल्लोष करा, शांत का, जरा आरडाओरडा करा, टाळ्या वाजवा जरा. आपण बरं वाटतं ना सगळ्यांना. पहा जो संघ विजयी होईल त्या टीमच्या गोलंदाजाला एका लाईनीमध्ये जायचं आहे. आपल्याला विनंती आहे